पण मनालीतील पेडमा मातीच्या मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आणि देव सरांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील तमाम ज्येष्ठ नागरिक त्यामध्ये सहभागी झालेले आहेत। देव सरांनी भारतभर वृक्षारोपण करायचं आयोजित केलेलं आहे। आपण सर्वांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे। तर झाडं लावण्याची गरज काय? परमेश्वराला कुणी पाहिलेलं नाही, पण निसर्ग हाच खरा परमेश्वर आहे। त्या निसर्गाची जर आपण पूजा केली तर आपल्याला पुढचं सगळं आयुष्य आणि पर्यावरण सुंदर राहील। देवासर अतिशय सुंदर हे काम करतात, त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला मी धन्यवाद देतो। आणि एक 4 ओळी या ठिकाणी मी सादर करतो। झाडे लावू इथे, झाडे लावू तिथे, झाडे लावू इथे, झाडे लावू तिथे, निसर्गाशी जोडूया एक नवे नाते। झाडे लावू इथे, झाडे लावू तिथे, नका तोडू झाडे, ओसाड होईल सारे, धरतीवर फिरतील मग गरम वारे। या काळजी झाडांची जशी लेकरांची, दवबिंदू संगे खेळेल गवताचे पाते। झाडे लावू इथे, झाडे लावू तिथे, झाडे आहे संपत्ती, दूर करती विपत्ती, सुजलाम सुफलाम त्यांच्यामुळे ही धरती। पर्यावरण आहे जीवन मरण, पर्यावरण आहे जीवन मरण, तेच देते सुख दुःख तेच देते। झाडे लावू इथे, झाडे लावू तिथे, लावा झाडांना माया, झाडे गोड हसतील, एकांतात तुमच्याशी मनातले बोलतील। द्या त्यांना पाणी ते गातील गाणी, द्या त्यांना पाणी ते गातील गाणी, झाड जाताना सारे देऊन जाते। झाडे लावू इथे, झाडे लावू तिथे, निसर्गाशी जोडूया एक नवे नाते। झाडे लावू इथे, झाडे लावू तिथे, निसर्गाचा विजय असो, निसर्गाचा विजय असो। चला आता हॉटेलवरती